आता मात्र 4-5 दिवसांनी कळलं की ती या संदर्भामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करते, तिला अटक होईल म्हणून. आणि तेव्हा मग काही पत्रकारांनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणतायत की हे तिला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, ती गर्भवती आहे आणि ती गर्भवती असताना असे आरोप होत असल्यामुळे आम्ही सगळे मानसिक ताणाखाली आहोत, मनस्ताप आम्हाला झालेला आहे. यालाच विक्टिम कार्ड म्हणतात. इतके दिवस त्या मुलीचं नाव येते तेव्हा कुठलेही त्यांचे पालक किंवा कोणी समोर आलं नाही सांगायला पोलिसांकडे जाऊन. आता मात्र पत्रकार गेल्यानंतर ती गर्भवती आहे, तिला कसा त्रास होऊ शकतो याच्यामुळे की तिच्याविरुद्ध हे सगळं खोटं रचलं जाते, याच्याहीपेक्षा ते असं म्हणाले त्यांचे पालक त्या निदा खानचे की हे सगळं प्रकरण अशोक खरातचं प्रकरण दडपण्यासाठी केलं जाते. अशोक खरातचं जे लैंगिक शोषणाचं घोटाळ्याचं प्रकरण आहे ते दडपण्यासाठी हे प्रकरण काढलेलं आहे. हे जे म्हणणं आहे हेच म्हणणं गेले अनेक दिवस सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त करतायत.